तर नमस्कार, मी सुशील बेगरे आपल्या ट्रॅव्हल व्हिडिओ आपले स्वागत करतो। ट्रॅव्हल व्हिडिओच्या एका नव्या भागात मागच्या भागात आपण पाहिलं असेल, आपण चिपळूणला जाताना मुंबई ते कोलाड हा प्रवास बघितला। तर आता या दुसऱ्या भागात कोलाड ते चिपळूण या भागाचे आपण अपडेट्स घेऊया। मे महिन्यात जेव्हा आपण लेटेस्ट अपडेटचा व्हिडिओ केला होता तेव्हा आपण जवळजवळ 12 ते 13 डायव्हर्जन्स मोजले होते, पण आता फक्त 5 ते 6 डायव्हर्जन उरले। खामगावचा फ्लायओव्हर सुरू झालेला आहे आणि सगळ्यात 2 मोठे डायव्हर्जन जे उरले आहेत ते आहेत लोणेरे आणि नागोठण्याचे। इंदापूर आणि माणगावच्या बायपासचं तर काय चिन्हच दिसत नाही आहे, तो विषय तर काय बोलण्यासारखाच नाही। तर आता आपण कोलाडच्या पुढचे अपडेट्स घेऊया। चला, तर कोलाड शहरातला थोडासा घाणेरडा पॅच गेल्यानंतर आता कोलाड शहराच्या बाहेर इथून कॉन्क्रीट रोडला सुरुवात झाली आहे। आज जास्त पाऊस दिसत नाही आहे, सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे। ऊन पडलंय, सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरी पडली रस्त्यावरती। थोडंसं डिस्टन्स चालल्यावरती ते कोलाड नंतर साधारण 1-1.5-2 किलोमीटर चालल्यावरती पुन्हा या डायव्हर्जनला सुरुवात झालेली आहे। रस्ता खराबच आहे, म्हणजे वरचा लेअरच नाही आहे डांबराचा। बरोबर 113 किलोमीटर झालेत। फ्लायओव्हरचं काम चालू आहे, PQC लेन टाकलेली आहे। बरोबर 113.7 किलोमीटर झालेत। म्हणजे हा जो पॅच होता हा बरोबर 700 मीटरचा पॅच होता आणि आता पुन्हा कॉन्क्रीट रोडला सुरुवात झालेली आहे। सकाळचे 7:19 झालेली आहे आणि उजव्या बाजूला दिसू शकतं हा M कॅफे। ॲक्च्युली आपल्याला वाटतं काय आहे, तर ते ऑर्गॅनिक फूड आहे सगळं। त्या ऑर्गॅनिक फूडचा कॅफे आहे, MCL लिहिलेलं आहे M कॅफे। इथून पुन्हा आता कॉन्क्रीट रोडला सुरुवात होते आपल्या। उजवीकडे हिरवेगार डोंगर दिसतात आहे आणि डोंगर माथ्यावर काही ठिकाणी आपल्याला ढग दाटून आलेले दिसत आहे। हा इंदापूरच्या अगोदर एक BPCLचा पेट्रोल पंप आहे, म्हणजे इंदापूरचा जो फेमस BPCLचा पेट्रोल पंप आहे ना, तो नाही, त्याच्या अलीकडे हा BPCLचा एक पेट्रोल पंप आहे। इथे पाहू शकता तुम्ही CNG स्टेशन उघडलेलं आहे, पण इथे कुठेही बोर्ड लावलेला नाही CNG स्टेशनचा। इकडे 2 डिस्पेन्सर आहेत आणि 4 डिस्पेन्सिंग नोझल आहेत। तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन। हा तर तुम्ही पाहिला असेल BPCLचा पेट्रोल पंप। इथे कुठेही बोर्ड नाही आहे, इथे CNG स्टेशन आहे। कारण मागच्याला मी मुंबईला रिटर्न जाताना बघितलं होतं की तिथे CNGचे सगळे बाटले दिसत होते। तर बरोबर 120 किलोमीटरवर, म्हणजे ऐरोली टोल नाक्यापासून बरोबर 120 किलोमीटरवर हा CNG स्टेशन आहे। आणि याच्या पुढे जो आहे तो आपला इंदापूरचा फेमस CNG पंप, जिथे फार मोठी लाईन लागायची। आणि आता हा तुम्ही बघू शकता उजव्या बाजूला आहे नवीन CNG स्टेशन। त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवला होता, तो तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही बघू शकता। याचं नाव आहे कामेरकर CNG स्टेशन। चला, कामेरकर CNG स्टेशनच्या बाजूला हॉटेल पंत वडेवाले असं एक हॉटेल सुरू पण झालेलं आहे। बरोबर 121.8 किलोमीटर झालेले आहेत आणि आता
जिथून हा इंदापूर बायपास सुरू होतो त्या जंक्शनला आलेलो आहे आणि तिथे हे हॉटेल झालेलं आहे माईस फूड कोर्ट रायगड दरबार. आणि इथून आता पूर्ण जुन्या अशा सिंगल डांबरी रोडला इथून सुरुवात होते. पण हा रोड चांगला केला होता, डांबराचा लेअर चांगला टाकला होता, अगदी स्मूथ रोड आहे हा. आता बघूया पावसाळ्यात किती शिल्लक राहिले त्याची क्वालिटी. बरोबर 124.8 किलोमीटर झालेत आणि डाव्या बाजूला आता BPCLचं इंदापूरचं CNG स्टेशन आहे. सकाळचे वाजले आहेत 7:34 आणि आता बरोबर एक्झॅक्ट 125 किलोमीटर झालेले आहेत. बरोबर 7:37 झालेली आहेत आणि 129.4 किलोमीटर झाले आहेत आणि आपण माणगावचा बायपास जिथून सुरू होतो तिथे पोहोचलेलो आहोत. हा रोड अगदी छान आहे, डांबर अजून शाबूत आहे. एकशे 31.6 किलोमीटर झालेत. उजवीकडे माणगावचा डेपो आहे, डावीकडे निजामपूरचा फाटा आहे आणि सकाळचे 7:40 झालेली आहेत. म्हणून मी नेहमी म्हणतोय माणगावमधून लवकर निघायचं. येताना तर दुपारी आपल्याला ट्रॅफिक लागणारच आहे, ड्रायव्हर पण आहे आज. पप्पांना घेऊन यायचो ना मी, तेव्हा एकदा दोनदा आम्ही इथे हॉटेल कोकण ग्राउंडला नाश्ता केला होता. बरोबर 7:52 झालेली आहेत आणि हे किलोमीटर झालेले आहेत 141.6. आणि आता हा डायव्हर्जन लागलेला आहे. आपण लोणेरेला पोचतोय. या सर्व्हिस रोडवर पूर्ण पेवर ब्लॉक टाकलेले आहेत. आपण डाव्या बाजूने गाडी काढूया. चांगल्या प्रकारे टाकलेत पेवर ब्लॉक. पण काय असतं, कंटेनर वगैरे येतात, मोठ्या गाड्या येतात, त्यामुळे त्यांच्या लोडमुळे त्याची लेवल सगळी बिघडून जाते. तर ह्या लोणेरेच्या फ्लायओव्हरचं काम चालू आहे. हॉटेल्स कुठली उघडलेली जास्त दिसत नाही आहेत. हे बघा, हे कसं दबलं गेलं आहे बघा. वजनाने पूर्ण मोठ्या मोठ्या कंटेनरच्या खचलेला आहे सगळा रोड. पेवर ब्लॉक अनइवन झालेला आहे. म्हणजे म्हणायला गेलं तर हा एक प्रकारे 5वा डायव्हर्जन आहे.
चला काम चालू दिसतंय. मातीचे ढिगारे टाकलेत, लाल लाल माती आहे पूर्ण. हे मस्त गोल गोल नदीमधले दगड गोटे आणलेले आहेत, सगळे गोल गोल दगड आहेत. आणि मशिनरी उभी आहे सगळी इथे. कॉन्क्रीटचा लेअर टाकलेला आहे PQCचा. चला आता इथून कॉन्क्रीट रोडला सुरुवात झाली आहे आणि जवळजवळ किलोमीटर झालं 142.7. म्हणजे साधारण मला वाटतं, आता मला आठवत नाही परफेक्टली किती ते, पण हा एक साधारण 1.5 ते 2 किलोमीटरचा हा डायव्हर्जन आहे. हा 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 समोरचं दृश्य पहा. आता पूर्ण डोंगरावर कसे ढग आलेले आहेत बघा. तर मित्रांनो, बरोबर 147 किलोमीटर झालेले आहेत आणि सकाळचे बरोबर 8 वाजलेले आहेत. ना 1 मिनिट कमी ना 1 मिनिट जास्त. आणि आलेलं आहे आपलं वीर रेल्वे स्टेशन. चला इथून तर सगळ्यांना रोड माहितीच आहे, पण मी जे अपडेट देणार आहे ते आपले मुंबई ते चिपळूणपर्यंतचे. त्यामुळे माझा जो रिव्ह्यू असतो तो माझ्या प्रवासापुरता असतो. कारण आता वीर रेल्वे स्टेशनपर्यंत फक्त 5 डायव्हर्जन झाले आणि साधारण एक 8 ते 10 किलोमीटरचा रस्ता, म्हणजे प्रत्येकी 1 किलोमीटर. प्रत्येक डायव्हर्जनला 1 किलोमीटर, त्याच्यापेक्षा कमीच आहेत. काही डायव्हर्जन 500-500 मीटरचे आहेत. तर एक म्हणाल तर अगदी ॲक्युरेट म्हणाल तर 6 किलोमीटर किंवा 7 किलोमीटरचा डायव्हर्जन आहेत फक्त, म्हणजे खराब रस्ता. बाकी सगळा हा कॉन्क्रीटचा नवीन झालेला रस्ता आहे. आणि वीर ते चिपळूण तर आता पूर्ण कॉन्क्रीट झालेलाच आहे, तुम्हाला माहितीच आहे. बरोबर 8:09 झालेली आहेत आणि किलोमीटर झालेले आहेत 158. आणि महाडच्या नाक्याला पोचलेलं आहे, जिथे पोलीस चेकिंग असते तिथे. आज गाडी थांबवली माझी, लायसन्स चेक केलं आणि बाकी काय चलन वगैरे आहे का बघितलं असेल तर आपलं एकदम क्लिअर आहे. त्यामुळे कारण इथे नेहमी चेकिंग होते महाडला. विचारलं कुठे चाललं आहे तर म्हटलं गावाला चाललं आहे चिपळूणला. तर मित्रांनो, बरोबर 8:15 वाजलेले आहेत आणि 165 किलोमीटर झालेत. आणि आता आपण मोटल विसावाला नाश्ता करायला थांबतोय. इथे कसं पटकन मिळतं. तर मित्रांनो, बरोबर 8:38 झालेली आहेत. आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही मोटेल विसावामधून निघणार आणि डायरेक्ट चिपळूण म्हणजे आमचं घर गाठणार. तर इथून तुम्हाला रस्ता माहितीच आहे. महाड, पोलादपूर, नंतर कशेरी टनेल. तर मी प्रत्येक इंटरवलला वेळ आणि किलोमीटर सांगत जाईन आणि चिपळूणच्या फरशी फाट्यावर केव्हा पोचतोय तो टायमिंग सांगू. मग तुम्हाला अंदाज येईल या वेळेनुसार की रोड कसा आहे. तो रोड तसा व्यवस्थितच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मुंबई गोवा हायवेवरच्या सर्व CNG पंपबद्दल माहिती पाहिजे असेल तर वर आलेल्या आय लिंकवर क्लिक करा. तसेच गुगल मॅपवर CNG पंप कसे शोधायचे, CNG पंप शोधण्यासाठी कुठली ॲप्स आहेत, तसेच
इलेक्ट्रिक व्हेकल स्टेशन शोधण्यासाठी कुठली ॲप आहे, तर याबद्दलचे सर्व व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर बनवून टाकलेले आहेत. चला, बरोबर 173 किलोमीटर झालेले आहेत आणि 8:47 झालेली आहेत आणि हा महाडच्या नंतर येणारा चांदवेचा टोल नाका आता आपण क्रॉस करतोय. बरोबर सकाळचे 9 आता 6 झाली आहेत. आपण पोलादपूरला पोहोचलोय. थोडंसं चहासाठी एक 5 मिनटं थांबलो होतो आम्ही आणि किलोमीटर झालेत 181.6. तर ते सर्व CNG बद्दलचे, इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन बद्दलचे हे सर्व व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनल पेजवर जाऊन तुम्ही ते पाहू शकता किंवा वर आलेल्या आय लिंकवर क्लिक करू शकता. आय लिंकचं कसं आहे, आय लिंक फक्त एका व्हिडिओमध्ये आपण 5च टाकू शकतो. म्हणजे आपल्याला रिस्ट्रिक्शन आहे, म्हणजे 5च व्हिडिओच्या आय लिंक आपण टाकू शकतो. तर मित्रांनो, बरोबर 9:18 झालेली आहेत आणि बरोबर 191 किलोमीटर झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आयकॉनिक अशा कशेडी बोगद्याजवळ आपण पोचलेलो आहोत. चला, बोगद्यामध्ये लाईट पण सुरू झालेली आहे. ही एक चांगली गोष्ट झाली. बोगद्यामध्ये गाड्या सावकाश चालवा. रिफ्लेक्टर बरोबर काम नाही करत आहेत. काय बाजूला ठेवलं आहे ते. बोगद्यामध्ये लाईट लागली आहे पण लेन मार्किंग वगैरे काही झालेलं नाही अजून बोगद्यात. ही एकच लेन चालू आहे डाव्या बाजूची. उजव्या बाजूची लेन बंद करून ठेवलेली आहे. एक गोष्ट मी इथे नमूद करू इच्छितो ती म्हणजे 100% लोकांपैकी फक्त 6% लोक चॅनल सबस्क्राईब करतात आणि 94% लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत. तर मित्रांनो, बरोबर 208 किलोमीटर झालेत आणि खेडला 8 किलोमीटर शिल्लक आहेत. माइलस्टोन बघितला मी. डाव्या बाजूला एक HPचा पेट्रोल पंप आहे. तिथे पण एक CNG ओपन झालेला आहे. म्हणजे खेडच्या अलीकडे 8 किलोमीटरला एक नवीन CNG ओपन झालेला आहे. HPचा पेट्रोल पंप आहे, लक्षात ठेवा. उजव्या बाजूला महानगर गॅसचा CNG पंप गेला आहे, जो पूर्वी अशोकाचा होता. श्री दत्तगुरू असं काहीतरी नाव होतं त्याचं. तर त्याच्या 2 किलोमीटर अलीकडेच कोकणातल्या लेनमध्ये हॉटेल अमृतच्या आसपास मी आता अगोदर सांगितलं एक नवीन CNG पंप उघडला आहे, जो HPचा पेट्रोल पंप आहे. तर मित्रांनो, 9:37 झालेली आहेत आणि आपण खेडचा भरणे नाका क्रॉस करतोय. तुम्ही बघू शकता हा जगबुडी नदीचा ब्रिज आपण आता क्रॉस करतोय आणि किलोमीटर झालेत 214.5. चला, आता हा भोसले घाटाला सुरुवात होते. आता तुम्ही भोसले घाटाचा आनंद टाइम लॅप्समध्ये घ्या. तर मित्रांनो, माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल आणि जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी जर खरंच तिचा उपयोग होत असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल बिडूला सबस्क्राईब करा. कारण मी मागे सांगितलं की फक्त 6% लोक सबस्क्राईब करतात, 94% लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत. ॲटलिस्ट एक लाईक तरी करा, कारण लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत.
चला 9:44 झालेली आहेत. 219.4 किलोमीटर झालेले आहेत आणि भोसले घाट समाप्त झालेला आहे. आता इथे जरासा पाऊस दिसतोय, कारण आपण मला वाटतं घाट माथ्यावरती आलो आहे. रस्ता मागे पूर्ण ऊन पडलं होतं, एकदम कोरडा होता. आता इथून पुढे बोरज टोल नाक्याच्या पुढे पूर्ण पाऊस दिसतोय. म्हणजे पाऊस पडत नाही आहे, पण रस्ते बघा ओले आहेत. ढग बघा किती काळे ढग दाटलेले आहेत ते. चला 9:58 झालेली आहेत आणि आता परशुराम घाटाला सुरुवात झालेली आहे. किलोमीटर झाले आहेत 236. आता परशुराम घाट तुम्ही टाईम लॅप्सच्या स्वरूपात पहा. चला बरोबर 10:04 झालेली आहेत आणि आता सवतसाडा धबधबा मागे गेलेला आहे. आता मी सर्व्हिस रोडला गाडी टाकली आहे. सर्व्हिस रोड सुरू झालेला आहे. हा बरोबर 241.5 किलोमीटर झालेत आणि वाजलेत 10:04. हो कुठे समोर बघा ट्रेन चालली आहे बघा, मस्त. अरे वा, पहिल्यांदा दिसले मला ट्रेन. हा आहे फरशी फाटा. आता खालून आपण गुहागर रोडला जायचंय. अरे सही आहे, मस्त मिळालेला आहे सीन. मित्रांनो बरोबर 10:12 झाली आहेत. 5-7 मिनटं थांबलो होतो फळं घ्यायला. पहिला देवळात जाऊ श्री सोमेश्वर आणि श्री करंजेश्वरीच्या, आणि नंतर मग घरी जाऊ. तर असा हा आपला प्रवास झालेला आहे. या प्रवासात झालेले अपडेट्स मी तुम्हाला दिलेले आहेत. सकाळी 4:40 आपण जो सुरू केला होता प्रवास, तो साधारण बरोबर 10 वाजता चिपळूणच्या फरशी फाट्यावर आपण समाप्त केलेला आहे. तर हा तुम्हाला प्रवास कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. अपडेट्स कसे वाटले त्याबद्दलही कमेंट करा. लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत. व्हिडिओ बघा, एक लाईक जरूर करा, पण त्याने काय होतं आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि लाईक केल्याने थोडासा व्हिडिओ बूस्ट होतो. तर मग मी सुशील वेकरे आपला ट्रॅव्हल बिडू या भागातून आपली रजा घेतो. तर पुन्हा भेटूया आता आपण मुंबई ते चिपळूणच्या परतीच्या प्रवासात. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल बिडू अँड कीप वॉचिंग आवर चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग. Badu Sole, Badu Sole.